उन्हाळ्याच्या दिवसात अगदी आपल्या शरीराला थंडावा देणारा असा हा मिल्कशेक तयार झालेला आहे. चवीला एकदम भन्नाट लागतो आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि म्हाताऱ्यापर्यंत हा ज्यूस सगळ्यांनाच आवडेल असा छान बनून होतो. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण कोणता मिल्कशेक बनवून घेतोय तर कलिंगड मिल्कशेक आज आपल्याला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी हे मीडियम साईजचं एक कलिंगड बाजारातून आणलेलं आहे. तर ते कलिंगड आता मी मधल्यामध्ये छान असं कापून घेत आहे. कापून झाल्याच्या नंतर ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ही जी बाहेर साल आहे म्हणजे हा सफेद भाग आणि ही हिरवी साल आपल्याला काढून टाकायची आहे आणि त्याचबरोबर ह्या बियासुद्धा आपल्याला काढायच्या आहेत. कारण बिया जर ठेवल्या तर बिया मिक्सरमध्ये येऊन थोडंसं हा ज्यूस किंवा हा शेक थोडासा कडवट लागण्याची शक्यता आहे, म्हणून सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत. आता त्यासाठी मी 2 कप इतकं दूध घेत आहे. मी दूध एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये घेत आहे आणि ते दूध मी उकळूनसुद्धा घेणार आहे. अगदी मोजून मी 2च कप या मीडियम साईजच्या कलिंगडासाठी घेत आहे. मी संपूर्ण कलिंगडाचा ज्यूस काढून घेणार आहे हा शेक बनवून घेण्यासाठी. तर 2 कप मी ऑलरेडी दूध घेतलेलं आहे आणि ते बाजूला ठेवलेलं आहे आणि दुसरा अर्धा कप दूध घेऊन मी तुम्ही कॉर्नफ्लॉर घाला किंवा कस्टर्ड पावडर घाला. मी इथे पिस्ता फ्लेवरची कस्टर्ड पावडर घालून घेतलेली आहे आणि ते मी मिश्रण एकदम छान असं मिक्स करून घेत आहे आणि नंतर हे दूध मी ह्या भांड्यात मिक्स करून घेते आहे आणि नंतरच आपण हे गॅसवर उकळवायला ठेवायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकताय की मी हे मिक्स केलेलं आहे आणि चमच्याच्या मदतीने जे काही कपाच्या बुडाला थोडंसं लागलेलं आहे तेही मी काढून घेतलेलं आहे आणि कंटिन्युअसली स्टर करत राहायचं आहे. कारण का की हे कस्टर्ड पावडर आहे, खाली बुडाला चिटकेल आणि खालचं दूध करपण्याची शक्यता आहे, म्हणून हे उकळी येईपर्यंत आपल्याला हे स्टर करत राहायचं आहे. आता थोडंसं जाडसर हे दिसत आहे तुम्हाला. तर हे थोडंसं आटवून झालं की यात आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. आता तुमच्या गोडीनुसार किंवा तुम्ही कमी गोड किंवा जास्त गोड खात असाल तर त्यानुसारच तुम्ही इकडे साखर घालून घ्यायची आहे. मी अगदी थोडीशी साखर घातलेली आहे, म्हणजे ऑलरेडी कलिंगड थोडंसं गोडच आहे आणि त्यात जास्त साखर घातली की मग जास्तच गोड असं लागत असतं. आता तुम्हाला साखर जर स्किप करायची असेल तर तुम्ही गूळ पावडरसुद्धा घालून घेऊ शकता. बाजारात गूळ पावडर मिळतं, तेही तुम्ही घालून घेऊ शकतात. तुम्हाला साखर नसेल घालायची तर साखरेच्या मापा एवढी तुम्ही गूळ पावडर घालून घेऊ शकता. आता मी इथे फक्त 3 टेबलस्पून साखर घातलेली आहे. तर आता साखरसुद्धा विरघळेपर्यंत पुन्हा एक 3-4 उकळी घेऊन मी घेते. थोडंसं वेलची पावडर घातलेला आहे मी, अगदी अर्धा टीस्पून घातलेला आहे आणि आता मी गॅस फ्लेम बंद करून घेत आहे आणि एक बाजूला ठेवत आहे थंड होण्यासाठी. आता काय करूयात, आपण मिक्सरचं जार घेऊया. मिक्सरचं भांडं छोटं घ्या किंवा मोठं घ्या. माझ्याकडे छोटंच अवेलेबल आहे, मोठं माझं खराब झालेलं आहे, म्हणून मी छोट्या भांड्यात हा वॉटरमेलन ज्यूस बनवून घेत आहे. याचे अजूनही मी बारीक बारीक तुकडे करून ह्याचा छान असा जाडसर ज्यूस बनवून घेत. आपल्याला फाईन ज्यूस बनवून घ्यायचा नाही, कारण ह्याचे तुकडेसुद्धा राहिले पाहिजेत. तर मी छान असा ज्यूस बनवून घेत आहे. आता तुम्ही कलिंगडाचा असाही ज्यूस तुम्ही पिऊन घेऊ शकता, पण मी अजून थोडासा टेस्टी बनण्यासाठी हा मिल्कशेक बनवून घेत आहे. तर सगळा ज्यूस बनवून झालेला आहे. आता काय करूयात, मगाचं दूध आपलं थंड झालं असेल तर त्या दुधामध्ये आपण खाजूर घालून घेणार आहोत. खाजूर मी घेतलेला आहे 2 टेबलस्पून.
त्यातल्या मी आठ्या काढून तो बारीक कापूनसुद्धा घेतलेला आहे. दूध अगदी थंड झालेलं आहे, रूम टेम्परेचरचं झालेलं आहे आणि नंतरच मी त्यात हे खाजूर घातलेला आहे. आता त्याच्यानंतर आपण मगाशी बनवून ठेवलेली ही जी ज्यूस आहे, बनवून ठेवलेला हा जो ज्यूस आहे तो सगळा घालून मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्याच्या नंतर आता हे भांडं इथे मला छोटं वाटतं, म्हणून मगासच्या त्या बाउलमध्येच मी हे ट्रान्सफरसुद्धा करणार आहे. तर मिक्स झालेला आहे. आता हा मिल्कशेक मी दुसऱ्या भांड्यात, म्हणजे मगाशी आपण ज्या भांड्यामध्ये कलिंगड ज्यूस बनवून ठेवलेला होता त्याच भांड्यात, म्हणजे त्याच बाउलमध्ये मी हे शेक ट्रान्सफर करून घेत आहे. छान असा मिल्कशेक बनलेला आहे. असाही तुम्ही पिऊन घेऊ शकता, पण मी थोडासा फ्रीजमध्ये ठेवणार आहे 2 ते 3 तासांसाठी, म्हणजे तोपर्यंत माझी मुलंही येतील आणि मग सगळेजण एकदम थंडगार असा हा मिल्कशेक पिऊन घेऊ शकतो. आता तुम्ही इथे गार्निशिंगसाठी एकतर बारीक बारीक कापलेलं कलिंगड घेऊ शकता किंवा मग बारीक कापलेले कुठल्याही प्रकारचे ड्रायफ्रूट्स तुम्ही घालून घेऊ शकता. मी काहीच घालणार नाही आहे, कारण ऑलरेडी ह्यात असे तुकडे तुकडे राहिलेले आहेत कलिंगडाचे आणि मी ऑलरेडी खजूर घातलेला आहे, त्यामुळे दुसरं ड्रायफ्रूट्स घालण्याची मला गरज वाटत नाही. तर हा मस्त थंडगार मिल्कशेक आता आपण सर्व करून घेणार आहोत. अतिशय सुंदर चवीला, एकदम थंड आणि आपल्या शरीराला खूप असा थंडावा. ऑलरेडी कलिंगड थंड आणि त्यात हा मिल्कशेक उन्हाळ्यात जर असा सर्व केला तर अतिशय छान. तर रेसिपी मात्र आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाजूला बेल आहे ती दाबा, म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळेल. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका छान व्हिडिओत. तोपर्यंत बाय.